तर रात्रीचे किती वाजले तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट लाईट लावून दाखवतो. तर रात्रीचे 10 वाजून 10 मिनिटं झालेत आणि मी आता बनवते चहा. सगळं क्लीन केले, जेवण झाले आणि तुम्ही बघू शकता सगळं क्लीन व्यवस्थित केले मी म्हणजे मीच केली. आणि इथं आता ठेवला आहे मी चहा. तर चहा का ठेवला आहे आणि व्हिडिओ करायचं कारण काय? तर चहा ठेवला आहे यासाठी. 1 मिनिट गाईज, 1 मिनिट, 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. तर इकडे आमचे अहो बसलेत अभ्यासाला. ते चहा पित नाहीत पण मी पिते चहा. तर आता ह्यांचं टायमिंग झालेलं आहे, हो ना सर? आता अभ्यास कंप्लीट झालेला आहे. आता झोपणार ना तुम्ही? तर ह्यांचं इकडं लॅपटॉपवरचं काम झालेलं आहे आणि इथून पुढं माझा अभ्यास चालू होणार. त्यासाठी मी चहा करायला. आणि विहान इकडे झोपलेला आहे. दाखवतो तुम्हाला. हा झोपला इकडं. तर त्याची तब्येत जरा बिघडली म्हणून 3 दिवस मला सुद्धा अभ्यासाला बसता आलं नव्हतं. आणि आज तो थोडा म्हणजे बेटर फील करतोय. थोडा खोकला आहे त्याला. तर चहा जळला म्हणून म्हटलं चला आज सुरुवात करूया, श्री गणेशा करूया अभ्यासाला. आणि आता इथून पुढे मी बसणार स्टडीला. तरी किमान वाजतील मला 2:30 वाजतील. परत सकाळी 7:30ला उठावं लागतं. 7:30 पावणे 8 होते, कारण की थोडा वेळ झोपणं गरजेचं आहे. दुपारी काय मी झोपत नाही. मी विहान जातो ना, तर तो 10:30च्या दरम्यान, 10:30 नाही, 10च्या दरम्यान, 10 सव्वा 10च्या दरम्यान तो शाळेला जातो, स्कूलला जातो. आणि त्याच्यानंतर मला 10:30 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत पुन्हा स्टडी करायचा असतो. कारण की तो आल्यानंतर मला काय अभ्यास करता येत नाही. त्याचा अभ्यास आणि घ्यावा लागतो. त्याची पण एक्झाम आली जवळ, त्यामुळे त्याचा पण अभ्यास घ्यावा लागतो. म्हणजे आता वेळ आपल्याला जितका मिळेल तितका अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि माझा तर तो फोकस आहे की जितका वेळ मला मिळेल ती कामं मी तिथं सोडते, मी करतच नाही. डायरेक्ट स्टडीकडेच, म्हणजे अभ्यासालाच लागते मी जोपर्यंत विहान येत नाही किंवा विहान झोपलेला उठत नाही. आता झोपलेल्या पिरियडमध्ये सुद्धा मी अभ्यास करते. आणि त्यानंतर तो 2 तास झोपलेला असतो. आल्यानंतर 2 तास झोपतो. 2 तास झोपल्यानंतर त्या 2 तासामध्ये सुद्धा मी स्टडी करते. आणि नंतर 4:30 वाजता यांचं लेक्चर चालू होते. मग 4:30 वाजल्यानंतर मला घरातली कामं आवरून पुन्हा जेवण करावं लागतं. आणि 6 वाजता आम्ही जेवतो. करेक्ट संध्याकाळी 6 वाजता आम्ही जेवलेलो असतं. निवांत भांडी वगैरे धुवून 7पर्यंत सगळं कंप्लीट होतं आहे माझं. हा झोपायला वेळ करतो आहे. हा झोपायला जवळजवळ 10 वाजवतो आहे. त्यामुळं तो मधला पिरियडमध्ये जातो आहे. त्याला तिथं स्टडीसाठी वेळ द्यावं लागतं मला. आणि 10:30 वाजल्यानंतर म्हणजे तो झोपला की पुन्हा मला अभ्यासाला बसावं लागतं. तर असा माझा शेड्यूल आहे स्टडीचा. जसं वेळ मिळेल तसं मी काढते. तसं काय ठरलेलं पिरियड नाही आहे. तसं एक म्हणजे ठरलेलंच आहे, पण असं म्हणजे ठरवलं आहे मी आणि ह्या वेळेत मला हे कंप्लीट करायचं. कंप्लीट करणारच नाही, पण वेळ कुठलीही सांगता येत नाही. कारण की वेळ जिथं मिळेल तिथं मी अभ्यास करते. काही वेळेला तो खाली काकींकडे पण गेलेला असतो आणि तेव्हासुद्धा मी त्या वेळेचा उपयोग करते. तर इकडे चहा घेतला आहे मी आणि आता चालले मी स्टडी करायला. झोपणार कधी? 11ला झालं. तर तुम्हाला काय बोलायचं आहे? नथिंग. जर कुणाला इकोबद्दल काही विचारायचं असेल, हिस्ट्रीबद्दल काही विचारायचं असेल किंवा सायन्सबद्दल जर काही विचारायचं असेल तर माझ्या नवऱ्याला तुम्ही
विचारू शकता. काही क्वेश्चन असले तर MPSC बद्दल, UPSC बद्दल. ओके, त्यांचं काम चालू आहे त्यामुळे डिस्टर्ब करायला नको. आपण जास्त अति करतोय असं मला वाटतंय. आपण आपला अभ्यास केलेला बरा. मी माझ्या ठिकाणी आसनस्थ झालेले आहे आणि विहान उठला तर इकडे मी घेतलाय हा कंबाईनचा संयुक्त गट ब व गट क पूर्व स्पष्टीकरणासहित, म्हणजे हे लोकसेवा पब्लिकेशन्स आहे आप्पा हातनोरे सरांचं आणि खूप फायदेशीर आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. PYQ घातले आणि स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे त्यामुळं मस्त आहे, तुम्ही यूज करू शकता हे. आणि ह्याच्यासोबत मी यूज करते त्यांचंच एक मिनिट, त्यांचेच हे क्लास नोट्स आहेत. सॉरी, तिकडं जरा इग्नोर करा. तर त्यांचे हे क्लास नोट्स आहेत. एक मिनिट, हां, हे क्लास नोट्स आहेत त्यांचे आणि हे मी यूज करते. एक मिनिट होते, हे क्लास नोट्स आहेत त्यांचे आणि हे यूज करते मी. आणि ज्यांनी आधीपासून अभ्यास केला, ज्यांना फक्त रिव्हिजनची गरज आहे, त्यांनी हे बुक घेऊ शकता. आणि जे नवीन आहेत त्यांनी प्रायमरी लेवलपासून सुरू करा. आता माझा चहा इथं गार होतोय. एक मिनिट, तर चहा माझा गार होतो आणि त्यानंतर मी लगेच अभ्यासाला बसणार आहे. खूप वेळ झाला आहे. चला तर मग बाय. चला मंडळी, बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.